म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार, आम्ही सारे खवय्ये पॉट बाय विकोटर मरीच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. सतत काम करण्यासाठी, सतत व्यस्त राहण्यासाठी किंवा ऍक्टिव्ह राहण्यासाठी नोकरीच केली पाहिजे असं काही नाहीये. नोकरी न करताही तुम्ही बिझी राहू शकता किंवा त्या कामाचा समाजाला उपयोगही करून देऊ शकता. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे सांताक्रूज पूर्व भागात राहणाऱ्या लिलीताई. त्यांच्याकडे जाऊयात, त्यांच्याशी गप्पा मारूयात, खूप सारं जाणून घेऊयात आणि त्यांच्याचकडनं पाहूयात तुमच्यासाठी नवीन झकास रेसिपीज. चला. नमस्ते नमस्ते. कशा आहात तुम्ही? मी छान आहे. छान आहात ना? तुमची वाट बघते. अरे वा, म्हणून चालू आहे मी. मग या ना. हो, आलो. या 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 या. हो, नमस्कार. नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? मस्त मजेत. मजेत आहात ना? मैत्रीण कशी आहे तुमची? छान, ती पण मजेत आहे. मजेत आहे. ह्या तुमच्या सगळ्या मैत्रिणीच ना? हो, 3 पिढ्यांच्या मैत्रिणी. 3 पिढ्यांच्या मैत्रिणी आणि ह्या 4थ्या पिढीतला मित्र. मग काँग्रेस. थँक्यू सो मच. आणि आता आपल्याला खूप गप्पा मारायच्यात. एरवी तुम्ही जमत असाल ना एकत्र गप्पा वगैरे मारायला? कुठल्या कार्यक्रमाला जायचं असतं, कधी स्पीचेस असतात, कधी चर्चा असतात, कधी गायन वादनाचे प्रोग्राम्स आणि असतात. हे जेवायला वगैरे तसं कुठे? काही नाही, कारण मी जेवण करून खाऊ घालायला मला खूप आवडतं. चला, आम्हाला गप्पाही मारायला आवडतात आणि खाऊ घालायला पण आवडतं, खायला सुद्धा आवडतं. पण त्याआधी आपण गप्पा मारूया आणि मग रेसिपीज कडे बोलूया. चालेल. चालेल. चला, लिलीताईच्या बैठकीमध्ये आपण आता बसलेलो आहोत. गप्पा आधी मारूयात आणि मग रेसिपीज कडे बोलूयात. परत एकदा तुमचं आजच्या खवय्याच्या भागात खूप मनापासून स्वागत. थँक्यू. धन्यवाद. मी पण तुमचा खूप आभारी आहे. आता आपण गप्पा मारूया. तुमचं संपूर्ण नाव काय लिलीताई? माझं नाव लिली अंकुश सावंत. बरं. सर काय करतात? ते रिटायर्ड प्रोफेसर आहेत. बरं. पण प्रोफेसर आपलं काम चालूच असतं. ते काय रिटायर्ड होत नाही? सेमिनार, कॉन्फरन्सेस, बरं. लेक्चर्स. तुम्ही पण सर्व्हिस करायचं? मी सर्व्हिस इन द सेन्स अर्निंग नाही केलं, वर्किंग वुमन. वर्किंग वुमन. अर्निंग नाही केलं. बर. पण वर्किंग इन वॉट, म्हणजे सगळ्या क्षेत्रात? हा, जवळजवळ. जवळजवळ. तरी आम्हाला मोजकी काही सांगा ना जरा. जे मला आवडलं ते जमलं आणि जेव्हा मला कळलं की समाजाच्या साठी ते उपयुक्त आहे, आवश्यक आहे, म्हणून मग मी एक 10वीच्या मुलांना गणित हे सोडवून दाखवावं लागतं म्हणून ते गणित घेतलं आणि केमिस्ट्रीचे इक्वेशन बॅलन्स करावे लागतात म्हणून सायन्स शिकवायला सुरुवात केली. म्हणजे सुरुवात झाली होती तेव्हा गाणी आणि गोष्टीतून संस्कार करत होते मुलांना. गाणी आणि गोष्टीतून संस्कार. बर. मग ही जी गाणी होती किंवा ह्या ज्या गोष्टी होत्या ह्या आपल्या पारंपरिक चालत आलेल्या तुम्ही ऐकिवात असलेल्या का त्याही तुम्ही स्वतःच्या अभ्यासातून वेगळ्या काही शोधल्या? कधी कधी असं व्हायचं, शोधल्या होत्या. हो. बर. कारण ज्या वेळेला जसं सिच्युएशन असेल, एक मुलगा असाच आंबे खाऊन जिन्यावर चाललं टाकत 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 तो डिझाईन करत होता, बाठी साल बाठी साल, अर्थात बाकीचे घसरायला लागले होते. मग मी म्हटलं त्याचीच एक गोष्ट करूया आणि ती त्याला सांगितली. तर हळूच उठला, ते सगळं गोळा केलं आणि डस्टबिन मध्ये टाकून आला. म्हणजे परिस्थितीनुसार गोष्ट तयार करून त्यांना सांगायचं, ज्यातनं त्यांना मेसेज पण मिळाला पाहिजे आणि महत्वही कळलं पाहिजे. आणि खोट्या गोष्टी सांगितल्या नाहीत कधी, म्हणजे फॅन्टम आहे किंवा राक्षस आहे किंवा चिटकीण आहे, पर्याय आहेत, अशा गोष्टी वाघोबा वगैरे असं काही नाही. असं नाही. त्यांना रामायण महाभारतातल्या गोष्टी, जे काही चांगल्या गोष्टी मी निवडल्या त्याच्यातल्या, अकबर बिरबलाच्या सांगितल्या, इसाब नीती, त्याच्यानंतर पंचतंत्र, म्हणजे ज्या प्रॅक्टिकली शक्य आहेत किंवा ज्याचा खऱ्या आयुष्यात आपल्याला व्यावहारिक दृष्ट्या उपयोग होईल अशा गोष्टी सांगितल्या. पण ही मुलं निवडताना तुम्ही काय, म्हणजे कुठली मुलं म्हणून अशी निवडली? ते मात्र मला असं वाटतं की खेळत असताना उन्हात ते, म्हणजे मला असं वाटलं की अरे त्यांची आई म्हणते की जाऊ देत, मला आराम करू दे किंवा मी माझी कामं आटपते, पण मुलं आजारी पडतील त्या उन्हात खेळताना, असं कुठेतरी मला वाटलं. मी त्यांना घरात बोलवल्यानंतर मुलांना गोष्ट प्रिय आहे
आणि मग गोष्टी सांगायला सुरुवात केली. सुरई भरून पाणी ठेवायचं आणि हळूहळू मुलं आपणच होऊन यायला लागली. मग मी त्याला क्विज द्यायला लागले. 5 क्वेश्चन्स माझे असायचे सायन्स क्विज मध्ये, त्यांनी 5 आणायचे. मग त्यांना वाटायचं हे तुम्ही नेहमी कुठून नवीन आणता. मग ते अजून उत्सुकता निर्माण झाली. बरोबर, आवड निर्माण झाली. त्याच्यात VC चं मुलं होतं, प्रोफेसरची मुलं होती, गार्डनरची होती, कार्पेंटर, प्लंबर या सगळ्यांची मुलं होती, भाजीवालीची पण होती. आणि इथे आल्यानंतर एक पेपर लाईन टाकणारा मुलगा होता. तो म्हणाला मला शिकवता कमी येऊ का. मगाशी पण एक मुलगा आला होता मला शिकवाल का म्हणून. तर तशी पण यायला लागली आणि असं वर्षानुवर्ष हे वाढतच गेलं. 45 वर्ष होतील आता. वा, खूप छान. म्हणजे मी तुमच्या घरात निघेपर्यंत मलाही तुम्ही काहीतरी शिकवाच आता. आवडतं मला. मी म्हणूनच म्हणतो की तुम्ही मला आता छान माझा अभ्यास करा आणि माझ्यात काय कमी आहे ते मला जाताना तुम्ही सांगून जा नक्की. हो की नाही. नाव ठेवा. व्हेरी गुड. हो, नक्की नाव ठेवा. उलट काय त्यातनं आपला ग्रोथ होईल, त्यातनं आपली प्रोग्रेस होईल. हो की नाही. बरं, आता तुम्ही सांगा तुमचं काय नाव. माझं नाव डॉक्टर साधना जगदीश कामतकर. बरं, काय करता आपण. मी मुंबई विद्यापीठात कम्प्युटर सेंटरमध्ये सिस्टम मॅनेजर म्हणून काम करते. बरं, आणि यांची आणि तुमची मैत्री. आम्ही कॅम्पसला राहायचो, क्वार्टर्समध्ये. कॅम्पस कुठे. कलिना कॅम्पसमध्ये, युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये, प्रोफेसर्स क्वार्टर्समध्ये आम्ही राहायचो. त्यामुळे सावंत वहिनी आणि माझी चांगलीच मैत्री झाली. बरं, काय सांगाल सावंत वहिनींविषयी. सावंत वहिनी म्हणजे मूर्तिमंत, उत्साहाचा झरा असं मी सांगेन. आणि त्यांना सर्वच गोष्टींची आवड आहे. म्हणजे नाट्य, गायन, त्यांचं गाणं पण खूप छान म्हणतात. त्या गातात. त्या शिकल्यात तुम्ही. नाही, शिकले नाही. आवड ऐकून शिकले. ठीक आहे. नंतर कविता करतात. नंतर स्वयंपाकाची तर आवड आहेच. आणि त्यांच्यामुळे मला सामाजिक कार्याची गोडी लागली, स्पष्ट सांगायचं तर. कारण मध्येच त्यांनी 2 महिने त्या काश्मीरला जाऊन राहिल्या. पंडितांची जी निर्वासित मुलं आहेत त्यांच्यासाठी त्यांनी काम केलं. त्या म्हटल्या तसं शिकवण्याचं काम त्यांनी केलं. आणि ती मुलं नंतर इथे मुंबई व्हिजिटला आली होती. आणि मग त्यांनी डोनर्स आणि आम्हा लोकांना बोलवून त्यांच्याशी भेट घडवून आणली. आणि इट वॉज अ व्हेरी ग्रेट एक्सपिरियन्स. म्हणजे खरोखर मला त्या मुलांकडे बघून खूप वाईट वाटलं की एवढी गोड गोड मुलं आणि बिचारी परिस्थितीमुळे, दहशतवाद्यांमुळे ती अनाथ झाली आहेत. आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचं काम यांनी केलेलं आहे. सावंत वहिनींनी. खूप छान. मला तुमच्याशी गप्पा मारूनही खूप छान वाटतंय. आणि आता जरा मुख्य मुद्द्याकडे बोलूयात. तुम्ही एवढं छान छान शिकवता, आज रेसिपी सांगणार ना आमच्या प्रेक्षकांना. हो ना. त्यात कसं आहे नेमका ह्यांचा हातखंड आहे. हातखंड तर आहेच, पण तिला ते करून खायला घालायला आवडतं. ती स्वतः कमी खाते, पण दुसऱ्यांना खाल्लं की तिचं पोट भरतं. कुठला पदार्थ त्यांनी तुम्हाला खाऊ घातला होता. खूप पदार्थ घातले. जेव्हा जेव्हा मी येते तेव्हा काहीतरी वेगळं असतं. वा वा. मग आज व्हेज आहे की नॉन व्हेज आमच्यासाठी. आत्ता व्हेज आहे, पण परत आलात की नॉनव्हेज देईन. परत येऊच आम्ही, कारण आमच्या प्रेक्षकांना नेहमी 1:30 वाजला ना की खवय्येगिरी करायची आम्हाला सवय आहे. त्याच्यामुळे आज आम्ही व्हेज पाहू. पुढच्या वेळेस वेलकम. ऑलवेज वेलकम. थँक्यू सो मच. आम्हाला खूप बरं वाटलं. आता आपण रेसिपीज कडे वळूयात, मग सगळे मिळून परत खाऊयात. चालेल. चालेल. चला. काय आपण हा जो पहिला पदार्थ करतो त्याचं नाव काय. याचं नाव आहे मोड आलेल्या मुगाची वडी. मोड आलेल्या मुगाच्या वड्या. काय करायला लागतं या रेसिपीसाठी, पण त्याआधी साहित्य काय लागतं आम्हाला सांगा. हे काय. मोड आलेले मूग, चण्याची भिजवलेली डाळ. किती वेळ भिजवली. 2-4 तास पुरते. म्हणजे 2-4 तास. बरं. हे कोथिंबीर, मिरच्या, आलं, हळद, जिरं, राई, हिंग आणि मीठ. काय करायला लागतं आधी. ते मूग, ती डाळ, कोथिंबीर, जिरं, आलं आणि एखादी मिरची आपण वाटून घ्यायचं. बरं. आधी आपण मग मिश्रण तयार करूया. घ्या. त्या बाउल मध्ये काढून घेऊया. मुगाचं किती प्रमाण आहे. हे 1 कप मूग आहे. बरं. आणि अर्धा कप डाळ आहे. बरं. आणि ज्या कपाने मूग घ्याल त्याच कपाने डाळ घ्यायची. कप बदलायचं नाही. बरं. ह्याच्यात घालूया. हो चालेल. म्हणजे आपल्याला अर्धा अगदी तंतोतंत कळेल. आहे की नाही. बरोबर. घ्या. आता त्याच्यामध्ये एखादी मिरची. बरं. आलं. बरं. पुढे. आणि कोथिंबीर. ही तुमच्या अंदाजानुसार घ्या. हो. आणि जिरं. कोथिंबीर आपण बरीच घातली. बरीच घालायची. बरं. आणि हे जिरं एक अर्धा चमचा. जिरं भाजून वगैरे नाही घेतलं ना. बरं. कारण आपल्याला स्टीम करायचं ना सगळं. बरं. ठीक आहे. पुढे. आता हे सगळं मिक्सरला वाटायचं. म्हणजे आपल्याला आता ह्याचं वाटण तयार करायचं. आणि पुढची कृती काय त्याचं. आणि ते फर्मेंट करायला ठेवायचं एक 10-12 तास. बरं. ह्याच्यामध्ये म्हणजे थोडक्यात आपल्याला हे जे वाटण तयार होईल ते आपल्याला फर्मेंट करून घ्यायचं, फुगवून घ्यायचं. जसं आपण ढोकळे करून घेतो तसं. क्या बात आहे. मग आपण एक काम करूयात. आणि आता आपण करत आहोत मोड आलेल्या मुगाच्या वड्या.
त्याच्यासाठी लागणारं वाटण आपण तयार करून घेतलं, ते फर्मेंट करायला ठेवलं अर्धा तास. पण ते 8 ते 10 तास, अर्धा तास नाही 8 ते 10 तास. पण मग एवढा वेळ आपल्याकडे नसल्यामुळे आपण हे फर्मेंट करून आधीच ठेवलेलं आहे, बरोबर ना? बरोबर. ठीक आहे, आता काय करायचं पुढे? आता मला प्लीज एक चमचा देता का? हो घ्या ना. आता हे फर्मेंट झालंय, फूग आलीये बघा. बरोबर. तर अलगद हलवायचं, बर, नाही तर मग ती फूग मोडून जाईल. बरोबर. म्हणजे मिक्स पण झालं पाहिजे. आणि आपण याच्यामध्ये हळद आणि मीठ घातलंय. बर, हळद आणि मीठ फर्मेंट करतानाच घातलंय. बर, ठीक आहे. आता हे फर्मेंट झालेलं आपण, हे काय आहे? हे तेल आहे. बर. आणि ह्याचे मी स्प्रे करून त्याला ग्रीस करतो ना आपण, तसं करते. बर, म्हणजे प्लेटला ते चिकटू नये म्हणून. प्लेटला चिकटू नये म्हणून बर, हे ग्रीस करायचं. ठीक आहे, पुढे काय करायचं आता? आता हे आपण लावलंय ना, याच्यामध्ये हे फर्मेंट केलेलं सारं मिश्रण ओतायचं. बर, ठीक आहे. म्हणजे हे एक लेवलला येतं ना, सगळीकडे समप्रमाणात पसरतं. बर. आता पसरवलं की आपण वॉटर बॉईल म्हणतोय तसं बरोबर ठेवलेलंच आहे आधी. तर ते पाणी उकळत आहे. बरोबर. कढईमध्ये रिंग ठेवली आहे. बर. आणि त्या रिंगवर हे असं ठेवून द्यायचं, प्लेट ठेवून द्यायची. बर. आणि मग त्याच्यावर एक झाकण ठेवायचं. झाकण ठेवायचं, ठेवू का मी? चालेल, थँक्यू. आपण हे झाकण त्याच्यावरती ठेवलं. म्हणजे मला वाटतं ढोकळा करताना जी आपण प्रोसेस वापरतो तीच आहे. अगदी बरोबर ना? ठीक आहे, मग आपण थोडा वेळ वाट पाहूयात आणि हे तयार झाल्यानंतर मग पुढच्या कृतीकडे वळूयात. चालेल. चला. वाफवून घेतलेल्या मोड आलेल्या मुगाच्या मिश्रणाच्या आपण व्यवस्थित वड्या पाडून घेतलेल्या आहेत. आता काय करायचंय? आता आपण त्याच्यावर फोडणी घालायची. आपण तेल गरम करत ठेवलंय. पुढे काय? हिंग घालते मी. बरं. चिमूटभर. बरं. राई घालते त्याच्यामध्ये. राई तडतडते. मग ही सगळी फोडणी अशी. वा, मोड आलेल्या मुगाच्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि नक्की हेल्दी पण असतील, टेस्टी पण असतील. बरोबर ना? आणि खाल्ल्यावर तुम्हाला आवडतील. खाल्ल्यावर मला आवडतीलच, प्रेक्षकांना आवडतील. पण आवडण्यासाठी तुम्हाला आधी साहित्य आणि कृती लिहून घ्यायला लागेल. पटकन लिहून घ्या मोड आलेल्या मुगाच्या वड्यांसाठी लागणारं साहित्य आणि ही कृती. मोड आलेल्या मुगाच्या वड्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मोड आलेले मूग, भिजवलेली चण्याची डाळ, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आलं, हळद, जिरं, मोहरी, हिंग आणि मीठ. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये 1 वाटी मूग घेऊन त्यामध्ये भिजवलेली चणा डाळ, मिरची, आलं, कोथिंबीर आणि जिरं घालून हे मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्यावं आणि 8 ते 10 तास भिजत ठेवावं. एका प्लेटला तेलाचा हात लावून त्यामध्ये हे वाटलेलं मुगाचं मिश्रण पसरवून घ्यावं. कढईमध्ये पाणी गरम करून त्यावर रिंग ठेवावी. या रिंगवर मुगाचं मिश्रण पसरवलेलं ताट ठेवून वरून झाकण ठेवावं आणि 40 मिनिटांसाठी हे मिश्रण वाफवून घ्यावं. या वाफवलेल्या मिश्रणाच्या वड्या कापून घ्याव्यात. फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यावर हिंग आणि मोहरीची फोडणी करावी. ही फोडणी मुगाच्या वड्यांवर घालावी. मोड आलेल्या मुगाच्या वड्यांनंतर आता आपल्याला दुसरा पदार्थ पाहायचा आहे. त्याचं नाव काय? आलमंड केक. आलमंड केक. नाव छोटं आहे, कृती केवढी आहे? कृती सुद्धा सोपी आहे आणि साहित्य पण कमीच आहे. ठीक आहे, मग आपण तुर्तास आलमंड केक साठी काय साहित्य लागतं ते पाहूया. आलमंड म्हणजे बदाम भिजवून ती भरड केली आहे. बरं. ती साखर आहे, पावडर साखर. बरं. आणि हे गव्हाचं पीठ आहे. कारण मैदा हा आरोग्याला हितकारक नसतो. पण ज्या वेळेला आपण मैदा न घेता गव्हाचं पीठ घेतो तर गव्हाच्या पिठाचं जे माप आहे त्याच कपाने साखर घ्यायची. पावडर केलेली साखर. आपण पिठी साखर, गव्हाचं पीठ, बदामाची भरड, अंडी, हे काय? तूप आहे, बेकिंग सोडा आणि व्हॅनिला एसेन्स. व्हॅनिला एसेन्स आहे ना? ठीक आहे, हरकत नाही. आपण आता आणि आता आपण पाहणार आहोत आलमंड केक. बरोबर. साहित्य आपण पाहिलं होतं. आता आपल्याला कृती करायची. काय करायला लागतं आधी पहिल्यांदा साखर आणि तूप आपण ब्लेंड करून घ्यायचंय. बरं, ठीक. पिठी साखर आणि तूप. बरं. 8 चमचे झाले. बरं. पुढे त्याच चमच्याने तूप घालायचं. तर तूप मात्र 4 चमचे घालायचे. आता हे 4 चमचे आहे ऑलरेडी. बरं, ठीक आहे. ते ओतते मी त्याच्यात. पुढे काय करायचं? आता हे छान ब्लेंड करून घ्यायचं. झालं? हो. आपण आता पिठी साखर आणि तुपाचं मिश्रण ब्लेंड करून घेतलं. पुढे आता याच्यात अंडी घालायची. आता हे पुन्हा ब्लेंड करायचं कारण मिक्स झालं पाहिजे ना सगळं. हे छान मिक्स
मिक्स झालेलं. बरं. आता थोडीशी मला मदत करा. हो. अर्धा टीस्पून ही बेकिंग पावडर त्या गव्हाच्या पिठात टाकायची. इतकी पुरे? नाही, कमीच करा, कमीच करा. हा, आता हे गव्हाच्या पिठात घालायची. ती चांगली मिक्स करा. बर. पुढे काय करायचं? आता हे 8 टेबलस्पून गव्हाचं पीठ आहे ते याच्यात मिक्स करायचं. सगळं घालूया? हो. बरोबर आहे. थँक्यू. ठीक. पुढे काय करायचं आता? आता हे पुन्हा ब्लेंड करायचं कारण मिक्स झालं पाहिजे ना चांगलं. आता हे व्यवस्थित ब्लेंड झालंय. पुढे काय करायचं? आता याच्यात इसेन्स टाकायचा. इसेन्स टाकायचं आणि मिक्स करायचंय. बरं. किती लागणार इसेन्स? 2 थेंब. हा, बस टाकले. बस, खूप झालं. आता पुन्हा एकदा मिक्स करायचं. बरोबर. म्हणजे इसेन्स सगळ्या त्या बॅटरला लागेल. बॅटरला लागेल. झालं. पुढे काय करायचं आपल्याला? आता तो जो डबा आहे अल्युमिनियमचा त्या डब्याला आपण ग्रीस करायचं. म्हणजे तूप लावायचं किंवा कोणाकडे जर बटर पेपर असेल तर त्यांनी तो बटर पेपर आत टाकायचा आणि त्याच्यावर हे सगळं मिश्रण ओतायचं. पण आपण हे तुपाने ग्रीसिंग ऑलरेडी करून आपण तूप आधीच घातलंय त्याच्यामध्ये. बरं. हा कुकरचा नेहमीचा अल्युमिनियमचा डबा नाहीये ना? नेहमीचाच आहे. कुकरचा जो आपण वापरतो तोच आहे. म्हणजे हा कुकर आणि हा त्याचा डबा. बरं, ठीक आहे. पुढची कृती काय मग आपली आता? आता काय करायचं, याच्यामध्ये तो आपण क्रश जो केलाय तो क्रश घालायचा आणि तसं थोडस हलके मिक्स करायचं. म्हणजे तो मला सांगा, हा नुसत्या म्हणजे बदामाची भरड नाहीये, ह्याला काही तुम्ही आधी प्रोसेस केली आहे का थोडी? हो, भिजत घातले होते. किती वेळासाठी? एक 2-3 दिवस तरी भिजले पाहिजेत. भिजले पाहिजेत. आणि म्हणजे असे फुगतात भिजल्यानंतर. आणि मग ते दुधात घाला, पाण्यात घाला, किंवा सांगू का? हो सांगा ना, हरकत नाही. पोर्ट वाईन मध्ये घाला. अच्छा. तर त्याचा अरोमा वेगळा येतो. आणि आपण पीत नाहीच वाईन, एक वेगळा स्वाद येतो. बरोबर. त्याच्यामुळे तुम्हाला तो जर फ्लेवर हा हवा असेल तर तुम्ही त्या वाईन मध्ये हे आल्मंड भिजू घालू शकता. बदामाची भरड घालून आपण हे मिश्रण छान एकत्र केलं. पुढे काय करायचंय? आता आपण हा जो कुकर आहे आपला, हा नेहमीचा जेवणाचा कुकर आहे. हा रिकामा कुकर तापत ठेवलाय. हे सगळं होईपर्यंत तो तापतो. आणि त्याच्यात पाणी वगैरे घालायचं नाही. ही रिंग ठेवायची. ओके. ह्या रिंग वर हा डबा ठेवायचा. मी मदत करू का? हो हो. पुढे काय करायचं? आता काय करायचं की या केकला फुलण्यासाठी हवा हवी आहे. म्हणून आपण तिथे असं झाकण ठेवायचं. कुकरचं नाही, प्रेशराईज करायचं नाही, आपल्याला बेक करायचंय. त्यामुळे हे असं साधं ताट ठेवायचं आणि फार मोठा गॅस करायचा नाही, नाही तर ते करपून जाईल. पण त्याचा अंदाज कसा घेत राहायचा मग? एक तर व्हॅनिला इसेन्स आपण घातलंय, त्याचं खुशबू येत राहील. बरोबर. आणि एक 40-45 मिनिटं तर उघडायचंच नाही, नाहीतर ती हवा सारखी जाईल. मग किती झाड वाढलं असं बघत राहतो लहान मूल तसं. तर ते ज्या वेळेला होत येईल तेव्हा 40-45 मिनिटं झाली की आपण फोर्क घ्यायचा आणि त्या फोर्कने असं बघायचं की चिकटलं नाही, म्हणजे केक झाला. आणि तो फुगलेला दिसेलच आणि ब्राउनिश थोडासा कलर येईल. आणि अजून ब्राऊन कलर जर यायला हवा असेल तर 1 चमचा कोको पावडर घातली तरी हरकत नाही. म्हणजे आपला 40 ते 45 मिनिटांमध्ये आपला हा आल्मंड केक तयार. बरोबर ना? कळली का तुम्हाला सगळी कृती कशा प्रकारे करायचंय? साहित्यही कळलं असेल आमच्या गप्पांमधनं. बरोबर. मग आता एक काम करूयात, आपण याला असंच बेक करायला ठेवून देऊयात. तुम्ही पटकन लिहून घ्या आल्मंड केक साठी लागणार हे साहित्य आणि ही कृती. बदामाचा केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेल्या बदामाची भरड, पिठी साखर, गव्हाचं पीठ, अंडी, तूप, खायचा सोडा आणि व्हॅनिला इसेन्स. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये 8 चमचे पिठी साखर घेऊन त्यामध्ये 4 चमचे तूप घालावं आणि हे मिश्रण एकत्र करून घ्यावं. त्यामध्ये अंडी फोडून घालावीत आणि हे मिश्रण पुन्हा ब्लेंड करून घ्यावं. गव्हाच्या पिठामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा एकजीव करून घ्यावा. पिठी साखर आणि अंड्याच्या फेटलेल्या मिश्रणामध्ये खायचा सोडा घातलेलं गव्हाचं पीठ घालावं. हे मिश्रण पुन्हा ब्लेंडरने एकजीव करून घ्यावं. केक साठीच्या या मिश्रणामध्ये 2 थेंब व्हॅनिला इसेन्स एकजीव करून घ्यावा. केक साठीच्या अल्युमिनियमच्या साच्याला तूप लावून घ्यावं. त्यामध्ये तयार केलेलं केकचं मिश्रण घालावं. वरून भिजवून वाटलेल्या बदामाची भरड घालावी. कुकरमध्ये रिंग ठेवून त्यावर केकचा साचा ठेवावा. कुकरवर ताट ठेवावं. 40 ते 45 मिनिटं बेक करून केक सर्व्ह करावा. लिली त्यांच्या घरी आज आपण आलो. आणि ताई,
मी तुमच्याशी गप्पा मारल्या, मला तुमच्याविषयी खूप जाणून घेता आलं, तुमच्याकडनं तुमच्या कामाविषयी, तुमच्या रेसिपीज विषयी आणि तुमच्या आयुष्याविषयी मला फार छान वाटलं. आमच्या प्रेक्षकांना आवडले असेल आजच्या रेसिपी, पण तुम्हाला कसा वाटला हा अनुभव? मला तर खूप छान वाटलं. आनंदाचे डोहे आनंद तरंग. आवडलं ना तुम्हाला? व्हेरी गुड. वा, आम्हाला पण खूप छान वाटलं. आणि हो, मी परत तुमच्याकडे येणार आहे असं तुम्हीच मला सांगितलं. अगदी मी म्हटलं ना, वेलकम. थँक्यू सो मच. चला, पण आजच्या रेसिपी जेवढ्या छान केल्याबद्दल आणि परत आम्हाला बोलवल्याबद्दल झी मराठीकडनं तुम्हाला ही प्रेमाची भेट असते. धन्यवाद. अशाच छान राहा. तुमचा हा ऊर्जेचा स्रोत जो आहे तो असाच बहरत राहो आणि तुम्ही जे लोकांना मदत करता, ज्ञान देता, हे पण कार्य तुम्ही असंच चालू ठेवा. थँक्यू. मला एक उखाणा सुचलाय. प्लीज घ्या ना. झी मराठीच्या प्रांगणात रेसिपी करताना चांदणं फुललंय माझ्या मनात. क्या बात आहे. तुम्ही पण आनंदी, मी पण आनंदी आणि माझी खात्री की प्रेक्षक सुद्धा खूप आनंदी असतील. आहात ना? मग तुमचा आनंद आमच्यापर्यंत पोहोचवा. तुम्हाला रेसिपीज, आमच्या गप्पा, आजचा भाग कसा वाटला हे नक्की कळवा. कळवल्यानंतर माणसाला जास्ती आनंद होतो. खरंच होतो की नाही? नक्की कळवा. आणि हे कळवण्यासाठी लिहून घ्या आमचा पत्ता. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. मोड आलेल्या मुगाच्या वड्या आणि आल्मंड केक तुम्ही केलेला आपल्या समोर आहे. आपण ते सगळे मिळून खाऊयात, पण त्याआधी मला तुमच्यासोबत एक फोटो काढायचा आहे. चालेल का तुम्हाला? ओके. ओके ना? मग बघा त्या कॅमेऱ्यात. 1 2 3 स्माइल प्लीज. क्या बात आहे. थँक्यू सो मच. मी खूप आभारी आहे आजच्या भागासाठी तुमचा आणि ह्या केक आणि या वड्यांसाठी सुद्धा. आता आम्ही सगळे मिळून एक खातो. तुम्ही काय करायचं? तुम्ही घ्यायचा निरोप फक्त आजच्या भागापुरता. भेटायचं परत पुढच्या भागात. तोपर्यंत असे छान छान केक, वड्या घरी ट्राय करा. मस्त का, स्वस्त राहा, पाहत राहा. आम्ही सारे खवय्ये, पॉवर्ड बाय विको टर्मरिक. भेटूया पुढच्या भागात. बाय बाय. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी.